हे महत्त्व का आहे तर निसर्गानं तुम्हाला समजा एखादा डोळा बदलायचा आहे, कान बदलायचे, जीभ बदलायची, तर याच्यासाठी अफाट खर्च लागतो. परंतु निसर्गानं तुम्हाला हे फुकट दिलंय, फ्रीमध्ये दिलंय. याचा जर वापर तुम्ही योग्य केला आणि याला जर नियंत्रणात ठेवलं तर नक्कीच तुम्हाला सुख मिळतं. त्याचं काही एक उदाहरण सांगतो की तुम्हाला डोळ्यानं बघण्यासाठी ही सगळी सृष्टी जी आहे ती चांगली बघण्यासाठी तुम्हाला डोळे दिलेत. मग ह्या डोळ्यानं जर चांगलं जर पाहिलं तर तुम्हाला दुःख व्हायचं कारणच नाही आहे. दुसरी गोष्ट, कानानं भलत्या सलत्या गोष्टी भरपूर लोकांना ऐकायच्या सवय असतात. तुम्ही जर असं ठरवलं की आता हे श्रवण जे करायचे ते चांगल्याच गोष्टीचं श्रवण करायचे तर नक्कीच तुम्हाला सुख मिळतं. तुम्ही जर असं ठरवलं की जे चमचमते पदार्थ आहेत, तेलकट आहेत, तिखट आहेत किंवा असे हवेहवेसे वाटणार आहेत, याचा जो आपल्याला गंध घ्यायचा आहे तो जरा थोडासा दूर ठेवला आणि जिभेचे चोचले जर थोडे बाजूला ठेवले तर नक्की तुमचं मन स्थिर राहतं आणि तुम्हाला आनंद मिळतो. म्हणजे पहा, हे इतके अमूल्य आणि किमतीवान अवयव आणि पंचेंद्रिय आहेत की जर तुम्ही डोळ्याची किंमत ही फक्त आंधळ्या व्यक्तीलाच माहिती असते. तुम्हाला कानाची किंमत ही बहिऱ्या व्यक्तीच सांगू शकतो. तुम्हाला अगदी ज्याला कसलाही गंध येत नाही तोच नाकाची किंमत सांगू शकतो. ज्याला तोंडात जीभ नाहीये, ज्याच्या काही कारणामुळे त्याला खाता येत नाही, तोच जिभेची किंमत सांगू शकतो. आणि ज्याला संवेदना म्हणजे ज्याला स्पर्श, ज्याला त्याच्या संवेदना आहे, तोच त्वचेची किंमत सांगू शकतो. आणि याच लोकांना खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ज्या ज्या अवयवाची किंमत माहिती असते त्यावेळेस त्याला मनाची किंमत कळते. आणि या पंचेंद्रियाच्या संपूर्ण वर्तनावर आपलं मन वावरतं आणि आपलं मन ठरवतं की काय योग्य आणि काय अयोग्य. जर तुम्ही ह्या पंचेंद्रियांना नियंत्रित ठेवून काय योग्य आणि काय अयोग्य या प्रत्येक गोष्टीत त्याला जर चांगलं पाहायला लावलं, त्याला चांगलं ऐकायला लावलं, त्याला चांगला श्वास घ्यायला लावला, त्याला चांगलं खायला लावलं तर नक्कीच तुमचं मन हे स्थिर राहील आणि तुम्हाला अगदी आनंदी आनंद मिळेल. याचा आणखीन एक गोष्ट जर